4-5 दिवसापासून आमची सकाळ खूप छान अशी प्रसन्न होती आहे. कारण आमच्या गुलाबाच्या झाडाला भरपूर अशी मस्त टवटवीत गुलाबाची फुलं लागलेली आहेत. ही गुलाबाची फुलं बघून मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि अशी टवटवीत फुलं तर तोडायची अजिबात इच्छा होत नाही. पण जे मोठे-मोठे फुलं होते ना, त्याच्या पाकळ्या गळून पडत होत्या. म्हणून म्हटलं चला याचा एक छानसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर इथं बघू शकताय तुम्ही पूर्ण झाड असं गुलाबाच्या फुलांनी बहरलेलं आहे. तर इथं मी मोठी-मोठी फुलं तोडून घेते आहे. मागचे माझे जे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की आमच्या प्लॉटमध्ये फुलांची झाडं वगैरे लावलेली आहेत, पालेभाज्या वगैरे आहेत. तर इथं बघा मी फुलं तोडून घेतलीत. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, गुलाबांच्या अशा पद्धतीने पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर सर्व पाकळ्या करून घेतल्या की मग त्यामध्ये पाणी टाकायचं आणि स्वच्छ 2 पाण्याने या पाकळ्या धुवून घ्यायच्या आणि एका सुती कॉटनच्या कपड्यावरती अशा पद्धतीने पाणी निथळून घ्यायचं आणि सर्व पाकळ्या व्यवस्थित पसरवून घ्यायच्या आणि पुसून घ्यायच्या. पुसून झाल्यानंतर आपल्याला ह्या अर्धा 1 तासासाठी अशाच पसरवून ठेवायच्या आहेत. अर्धा 1 तासानंतर पाकळ्या छान अशा कोरड्या होतात. मग एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशेप, वेलची आणि थोडीशी साखर टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अर्धी वाटी साखर, वाटलेली वेलची, बडीशेप टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हाताने हे चोळून बारीक करून घ्यायचं. सर्व व्यवस्थित एकदम बारीक झालं की त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकायचे. तर मस्त असं इथं घरच्या घरी फ्रेश गुलकंद तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.